येस, मी नारद, कळावल्या नारद. मला कोणामध्ये भांडण लावायला खूप आवडतं. आपण भांडण लावायचं आणि मग मस्त मज्जा बघायची. नारायण 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 नारायण. अरे आज साक्षात इंद्रदेवता येत आहे. नारायण नारायण. नमस्कार देवा. कसं काय नारद? काय चाललंय? आपली कृपा देवा, सर्व काही कुशल चाललेलं आहे. नारायण नारायण. मग आज कोणामध्ये भांडण लावायचा विचार आहे? छा 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 छा. देवा, काहीतरीच काय. नारायण नारायण. नारदा, मला काम होतं तुझ्याकडे. आज्ञा करावी प्रभू. या पृथ्वीवर जीवसृष्टी कोणी निर्माण केली? ब्रह्मदेवाने. पृथ्वीवर माणसे, पशु, पक्षी, जीव, जंतू या सगळ्यांना नारायणाने जन्म दिलाय. नारायण नारायण. बरोबर. त्याच नारायणाने म्हणजे भगवान विष्णूने या पृथ्वीवर एक सुंदर अद्वितीय पक्षीची निर्मिती करायला ठरवलंय. अद्वितीय पक्षी? तो अद्वितीय पक्षी कसा असेल, कसा दिसेल, त्याचे नाव काय असेल? अरे त्याचा रंगरूप आता ठरवायचं. फक्त कल्पनाचित्र काढून तयार झालं. अरे वा 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 वा, अद्भुत. पण गणपती बाप्पाने काढलेलं वाटतं हे चित्र. हुशार आहेस नारदा. गणपती बाप्पानेच काढलेलं आहे चित्र. फक्त या चित्राला
गोरू मी रंग काळा स्ट्रेट फॉरवर्ड आणि मला म्हणतात काळू. हसलात का? हसलात का? अरे हसलात का? गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. पृथ्वीवर लवकरच एक अद्वितीय पक्षी जन्माला येणार आहे. दिसायला सुंदर अशा अद्वितीय पक्षीचा रंग कोणता हे ठरवायचंय मला. थांबा पहिले आपल्या जागी तरी जा. पण लाल का म्हणून? लाल रंग म्हणजे सर्वात महत्त्वाचा रंग. सर्व प्राणी व पक्ष्यांचा अंगात असतो रक्त, आणि रक्त म्हणजे जीवन. रक्ताचा रंग असतो लाल, तर त्या पक्ष्यांना लाल रंगानेच रंगवा. लाल रंगाचा पक्षी कुत्रा सुद्धा बघणार नाही. नारंगी कसं वाटतं? अरे तू तर एकदम ताजा तहान टवटवीत वाटतोस. वाटतं ना आहे नेहमी ताजा तवान हे बाबू, कधी त्या पक्ष्याला फुटवायला दिला ना तर साधू वाटेल साधू. नारंगी या रंगाचा वाटेल त्या पक्ष्याला निळा रंग का म्हणून? सांगणार काय बघा, वरती बघा, वरती काय दिसतंय? आकाश. कोणता काढू काय दिसतंय? समुद्र. नीला. सर मैं बाहर निकल के बात करता हूँ. अनंत आहे, अथांग आहे, त्याचा रंग आहे निळा. नारंगी त्या पक्षाला निळ्या रंगाच्या, निळा रंग श्रेष्ठ रंग. ए देऊ, तू श्रेष्ठ, तर मी सगळं श्रेष्ठच म्हणायला हवा. झाडं, झुडपं, वेली, गवत या सगळ्याचा रंग असतो हिरवा. हिरवा रंग म्हणजे काय? हिरवा रंग नसेल तर कोण राहील जिवंत पृथ्वीवर? हिरवा रंग म्हणजे पृथ्वीची आग, कान आणि छाव. ए हिरू, कटकट, आत्ता सांगा, फळांचा राजा कोण आहे? सांगा मला, सांगा मला, सांगा. आंबा. बरोबर. आता सांगा, प्राण्यांचा राजा कोण आहे? सांगा मला. सिंह. बरोबर. जगात जे नंबर वन आहे त्यांचा रंग आहे पिवळा. नारंगी या पक्ष्याला पिवळ्या रंगात द्या. लाल, पिवळा, निळा, निळा हे नेहमीचेच रंग झाले. नाही महाराज, जरा माझ्याकडे बघा. आय मी समथिंग डिफरंट, समथिंग और जरासं हटके. गुलाबी रंग सर्वांना आवडतो. फुलांचे राजा गुलाब, त्याचा छान दिसतो. हो हो. तो पक्ष्याचा राजा नाही, गुलाबी रंग ठेवा गुलाबी. नारद महाराज आपको पक्षी को कोणता भी रंग देना. फुले सांगितलंय जरूर मनांना बहुत अच्छी लगी. सोने की लाईन जादू सुद्धा दिखेगी. किसी भी सोना नंबर वन जादू है. क्या नारंगी पक्षाला पांढरा रंग दिला. तेच तर म्हणतोय मी. तर पांढऱ्या कागदावर एखादी काळी रेष ओढली तर पांढरा रंग दिसते रंग होतो. किसी भी रंग को मिटाना हो तो काला रंग लगाओ.
कावळा थेट नसतो. कावळा आणि मुले एकमेकांची भांडायला लागले. हेच तर हवं होतं मला. नारायण नारायण नारद खुश व्हा. नारायण नारायण म्हणणार खूप म्हणणार अधिक म्हणणार. नको म्हणूस. अरे अरे सांभाळा. अरे माझं धोतर. अरे 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 नारायण नारायण सुटलो रे बाबा सुटलो. धोतर सुद्धा नाही सुटलेला आहे. नारायण नारायण. हे बघा रंगांनो, तुम्हाला जे म्हणायचे ते म्हणा, पण जरा लांबून. अरे नादान रंगांनो, यात गणपती बाप्पाची आवडीनिवडीचा काय संबंध? हा पक्षी पृथ्वीवरील लोकांना अधिक प्रिय असायला हवा. तो त्यांना इतका आवडायला हवा की त्यांनी त्याच्यावर गाणी गायला हवी, कविता करायला हव्या. ऐकव ऐकव. लाल खड़ी मैदान खड़ी क्या खूब लड़ी क्या खूब लड़ी. जांभूळ पिकल्या झाडाखाली फुल फुलाचा मांजरजी. जांभूळ पिकल्या झाडाखाली फुल फुलाचा मांजरजी. गुलाबी आंखें मेरी देखी. मुश्किल हो गया. खुशी हमारी
कोई नाच रही में कहना तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया उल्हासाची चाल गरी गरी पान उल्हासाची चाल दादा मला गोरी तेरा गाँव बड़ा प्यारा मैं तो गया मारा आके यहाँ काळ्या रंगा तुझ्यावर कोणी गाणी नाही म्हणत. नारद मुनी असं काळं म्हणून मला हिणवू नका. काळ्या रंगावर तर कितीतरी गाणी आहेत. ऐकव ऐकव. ये काली काली आँखें देखी देखी नजरें ये हिरनी जैसी चाल ये काली काली आँखें पाहिलं नारद मुनी काळ्या रंगाची महिमा. अजून कितीतरी गाणी आहेत. हे गोरे काळ्या रंगाच्या लोकांना काळू म्हणून चिडवतात. पण सौंदर्यशास्त्रात काळ्या रंगाचे महत्त्व कितीतरी आहे. गोऱ्या रंगाच्या लोकांना केस मात्र काळे लागतात. का हो? कारण पांढरे केस म्हणजे म्हातारपण. काळे केस मिळवायला बायका किती धडपड करतात. काळा रंग म्हणजे तारुण्याचे प्रतीक. ओ मिस्टर नाईक, तारुण्याचे प्रतीक तुम्ही नाही, मी आहे. हिरवा रंग म्हणजे तारुण्य, हिरवा रंग म्हणजे तारुण्याचे प्रतीक, हिरवा रंग म्हणजे सुगंध. लाल रंग म्हणजे संभाव्य धोक्याचा इशारा, लाल रंग म्हणजे क्रांतीचे प्रतीक. हा पक्षी क्रांतीचे प्रतीक असते तर हा लालच असायला हवा. या पक्षामार्फत प्रत्यक्षतेचा संदेश जायचा असेल तर केशरी रंगाला पर्याय नाही. ज्ञानता विशालता या गोष्टी जगाला सांगायच्या असतील तर त्या पक्षाला निळा रंगच हवा. गोरा रंग म्हणजे श्रीमंती, संपन्नता. जांभळा रंग म्हणजे प्रेम आणि प्रीती. नाही गुलाबी. पांढरा रंग म्हणजे शांतीचे प्रतीक. नाही गुलाबी. तुम्ही तांबड्याच रंगाच्या की तुमचे पाय पण. अरे अरे पुन्हा काय म्हणतात? पळा रे पळा, पळा रे पळा. नारायण 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 नारायण. या रंगांमध्ये भांडण लावून दिले. गोरे माझ्याच अंगावर आले. कोणी हात खेचतंय, कोणी पाय खेचतंय, कोणी शेंडी खेचते तर कोणी धोती खेचतंय. नारायण नारायण. या चित्रामध्ये कोणता रंग भरायचा काही सुचतच नाही. नारायण नारायण. नारायण नारायण. विचार करून करून डोकं दुखायला
गोंधळायचे नाही. जरा मुलांनो, आता जेव्हा जेव्हा कोसळायला लागेल, तेव्हा तेव्हा हा मोर पक्षी आपला रंगीत पिसारा फुलवून नाचायला लागेल. नाचता नाचता तो सर्वांना सांगेल, कोणाशी भांडायचं नाही, सर्वांनी मिळून मिसळून राहायचं. मोरांनी दिलेला हा संदेश ह्या संदर्भाला आकाशातील सर्व रंग एकत्रित येतील इंद्रधनुष्याच्या रूपानं.